तर नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे. आपला आज 5वा म्हणजे शेवटचा मंगळवार आहे. जे गावाकडे तुम्हाला माहीत असतील 5 मंगळवार पकडतात आमच्याकडे. तुमच्याकडे पकडतात का नाही नक्की कॉमेंट करून सांगा. भरपूर सारे मित्र कंपनी आपण निघालेले. तर चला गावच्या स्टँडवरती आलो आहे. आपल्याला ही सुंदर अशी आपल्या गावची पेंडशेत गाव आहे आपलं. आणि इकडे स्वयंपाक करायला भरपूर महिला मंडळ आलेले आहे. बघा आपली गावची ही कमान आहे. कधी आलं तर आपल्या गावात नक्की या. खूप सुंदर असं गाव आहे आपलं. तर इकडं सगळे गावातील महिला मंडळ गावच्या वेशीवरती स्टँडकडे स्वयंपाक बनवलेला आहे. सर्वांनी स्वयंपाक एकदम छान असा बनवलेला आहे. आता आपल्याला नैवेद्य काढायचं आहे. तर नैवेद्य काढून घेऊयात आपण. तर भरपूर सारा नैवेद्य जमा झाला आहे. आपण हे बघा ह्या टोकरीमध्ये नैवेद्य घेतला आहे. हा नैवेद्य घेऊन आपल्याला देवाकडे जायचं. देवाची पूजा करून देवाची जी बोलवून असते ती करण्यासाठी जायचे. तर चला व्हिडिओ कुठून बघता नक्की कॉमेंट करा. आणि तुमच्याकडे असं नैवेद्य दाखवतात का देवाची बोलवून 5 मंगळवार करतात का नक्की कॉमेंट करून सांगा. तर आल्यानंतर वेशीवरती इकडे हार्या मामा होता. त्यांनी मस्तपैकी दगडाला आपलं गाईच्या शेणाने सारून तिथं आपल्या देवाची पूजा करायचं काम चालतं. हा गावची जी वेस आहे वारमुशी आणि पेंडशेत आणि बारी शिवाची जी वेस आहे त्या वेशीवरती आपलं हे पूजन चालू होतं. इकडं सांबाचं मस्तपैकी नारळ सोलायचं काम चालू होतं. इकडं भरपूर सारी तरुण मंडळी आली होती. गावचे सरपंच असतील, उपसरपंच, बऱ्यापैकी लोक आले होते. पहिले खूप गर्दी व्हायची, परंतु आता भरपूर लोक आता गाव सोडून बाहेर राहतात, वस्तीवर राहतात. काही तरुण मंडळी मुंबईला कामाला, त्याच्यामुळे गर्दी कमी. हार्या मानं मस्तपैकी इथं आपली मांडणी केली होती. आपल्या जे देवाला जे लागतं त्याचं बाजारात एकदम व्यवस्थित मांडणी केली होती. आता देवाची पूजा चालली होती आपल्या. बघा आरतीचं ताट झालं होतं. तर देवाला आपण पहिल्यांदा वळून घेणार आहे. अशा पद्धतीने आमच्याकडे देवाची बोळवण केली जाते. पहिला एक गाडा पण असायचा, पण तो आता कालांतराने काही गोष्टी मागं राहत चालल्यात. आपण विघ्नाची चला आरतीला या. तुम्ही आरती घेऊयात, आपण देवाची पूजा करूयात. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जर प्रेमाळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती वस निर्मंगल. दर्शन मा प्रेमान चरणी मा प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय भरत गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशवरा. हिरे जडित मुगट शोभतो आंबेकर ना विस्तारी. वारी वारी जन्म मरणाची वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी सुवर्णीश्वर दे तारक संजीवनी. जय देव जय पाशा आंबे दुज वाचून कोण पुरीला आशा. अंगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजनम भावे वाळीन म्हणेन. तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्वेषं तमेव तमेव सर्वं मम. अष्टम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरे राम. तर आरती झाली होती देवाचं. बघा असं पूजन केलं होतं. आता देवाला श्रीफळ प्रत्येकाने आणले होते घरून देवाची बोळवणीसाठी, देवाची पूजासाठी. मग प्रत्येकाने आपण आणलेले श्रीफळ फोडायला सुरुवात केली. नारळ म्हणजे नारळ फोडून मग तो प्रसाद एकत्र करून आपण सर्वांना वाटणार होतो. त्यामुळे निम्मा अर्धा नारळ देवाला ना अर्धा नारळ आपल्याला ठेवणार होतो प्रत्येकजण. भरपूर सारे नारळ होते, सकाराम सगळेच. आपण प्रसाद विसाद घेऊन झाल्यानंतर आपण जेवायला आलोय. सर्व गावातील माणसं जे गावच्या वेशीवरती जेवण करण्यासाठी आले. बघा इकडं सार्थक आहे, आमची चिवडी आहे आणि भरपूर सारी माणसं जेवायला बसले. चला आपल्याला जेवायला काय काय आहे ते बघूयात आपण. बघा इकडं आमची ही चिल्ली पिल्ली गँग पण जेवायला बसलेली. जेवायची एक वेगळी मजा का असते ते बघा. आपल्या ताटामध्ये किती भाज्या येतात, सर्व एकत्र जेवणाचे आनंद असतो तो वेगळा असतो. सर्वांनी एक एक भाजी दिलेली आपल्याला. एकदम याला आनंद खाण्यासाठी बघा इकडं सगळी माणसं इकडं संपूर्ण जेवायला बसलेले आहेत. तर तुमच्याकडे पण असं जेवायला बसतात का एकत्र? आमच्याकडे अजूनही प्रथा चालू आहे, पण आता फार कमी लोक येतात. तर मस्तपैकी जेवण केलं. जम भाज्या आणून दिल्या होत्या आणि जम भात दिला होता. पोटभर जेवण केलं. तर असं आहे आमच्याकडं वाराचं शेवटचा जो वार आहे तो गावाच्या बाहेर वेशीवरती त्याचं जेवण बनवलं जातं.
आणि सगळे त्या आनंदानं तिकडंच एक दिवसाचं संध्याकाळचं जेवण तिकडं बनवतात. पहिले खूप गर्दी व्हायची, खूप लोक जमायचे, पण तो आता काळाच्या जसं जसं आपण पुढं झालं तसं मग चेंज होत जातात लोक. त्याच्यामुळे आता एवढे काही लोक येत नाही तर अगोदर खूप सारी गर्दी व्हायची, तर जागा व्हायची नाही स्वयंपाक बनवायला आणि भरपूर सारी माणसं पण राहायची. तर चला, असं होतं आमच्याकडं शेवटचा मंगळवार. तुमच्याकडे पण हा मंगळवार असं मंगळवार साजरं करतात का? आणि असं गावाच्या बाहेर वेशीवरती जाऊन जेवण बनवतात का? नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. चला, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, व्हिडिओ बघा.